नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, अगदीच थोडा टाइम राहिलेला आहे। आता या थोड्या टाइमामध्ये सुद्धा जर आपण स्ट्रॅटेजीनुसार व्यवस्थित अभ्यास केला तर आगामी टीईटी परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळवता येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, अनलिमिटेड करून लिमिटेड भेटत असतं। आपल्याला तर अभ्यास करावाच लागणार आहे। साधारणपणे अर्ज जर बघितले, साधारण पकडून चलो आपण 3.5 लाख फॉर्म आलेले आहेत। या 3.5 लाखामधून साधारण आतापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये 4, 4.25, 4.5 फॉर्म आले होते, पण आता यावेळेस कमी फॉर्म आलेले आहेत। साधारणपणे 30,000 तरी लोक पास होत असतात, कारण त्याच्यामध्ये निकाल जर बघितला 4%, 5%, 6%च निकाल लागलेला आहे। आतापर्यंत सर्वात कमी गेल्या वर्षी रिझल्ट लागला होता आणि बरेच लोक आता सीटीईटी कडे काय वळाले, टीईटी कडे दुर्लक्ष करतायत, काय बऱ्याच भानगडी आहेत। पण त्यांना एवढं माहित आहे टीईटीचा फायदा खूप असतो। येत्या आगामी काळामध्ये आपल्याला सुद्धा 90 मार्क मिळवायचे असतील तर 90 मार्क मिळवायचे असेल तर स्ट्रॅटेजी लक्षात घ्या मित्रांनो। गरज भासत असेल बाबा 4-5 मार्काने जायची भीती वाटत असेल, दरवर्षी आपल्याला टीईटी एक्झाम द्यावीच असं करावं लागतंय, फॉर्म भरावं लागते, फॉर्मला 1000 रुपये फीस, एक वेळेस विद्यार्थी मित्रांनो थोडा कस लावून अभ्यास करणं गरजेचं आहे। तो कस कसा ठेवावा आणि महत्वाचे टॉपिक जर तुम्हाला सुधरतच नसेल, अभ्यासक्रम काय आहे, महत्वाचे टॉपिक काय आहेत, तर विद्यार्थी मित्रांनो सरळ आपली ही जे काही क्रॅश कोर्स आपण केलेला आहे, हंगामी नाही बरं का मित्रांनो, आपण कंटिन्युअसली विद्यार्थ्यांना 2021 पासून आतापर्यंत कंटिन्युअस मार्गदर्शन करत आलेलो आहे। या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही क्रॅश कोर्स जॉईन करू शकता। आता स्ट्रॅटेजी कशी आखावी, आगामी काळामध्ये आपण कसा अभ्यास करावा, कमी दिवस राहिलेत पण स्मार्ट स्टडी कसा करावा, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो। तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शिक्षक पात्रता परीक्षा 1ली ते 5वी या वर्गासाठी तुम्हाला ओपन विद्यार्थ्यांना 90 मार्क व कास्टच्या विद्यार्थ्यांना 83 गुण घेणं अपेक्षित असतं। पण विद्यार्थी मित्रांनो, कास्टच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा तुमची आता तयारी असली तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला सुद्धा 90 मार्क मिळवायचे आहेत। कास्टच्या विद्यार्थ्यांनी या 90 मार्क मिळवल्याचा फायदा तुम्हाला टेट मध्ये दिसून येईल। कसं, ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये आरक्षण मिळवून पास झालेला आहे तो फक्त आरक्षणातीलच जागामध्ये लढत आहे। म्हणजे बऱ्याच कास्टचं असं झालेलं आहे ओपन पेक्षा जास्त मेरिट लागलेलं आहे। शिक्षक भरती मधलं तुम्हाला माहित असेल, त्या विद्यार्थ्यांना ज्यांना नॉलेज आहे त्यांना माहित आहे बाबा 55% आणि 60%चा मुद्दा तुम्हाला समजला असेलच। ज्या विद्यार्थ्याला 60% मार्क घेता आलेले आहेत, ज्या विद्यार्थ्याला 60% मार्क घेता आलेले आहेत एकूण मार्काच्या, म्हणजे 90 मार्क घेता आलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांना शिक्षक भरतीमध्ये जास्त जागामध्ये लढता येणार आहे। त्यांचं मेरिट कमी लागलेलं आहे, म्हणून पात्रता परीक्षा म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा महत्वाची ठरत आहे। अरे बरेच लोक असे आहेत मित्रांनो ज्यांना 120 प्लस गुण आहेत आणि एखाद्या विद्यार्थ्याला 115 गुण आहेत, पण त्याच्याकडे टीईटी पास प्रमाणपत्र आहे, ते पण ओपन मध्ये आहे, तो विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे 115 वाला, आणि हा 120 वाला सुद्धा घरी बसलेला आहे, कारण त्याच्याकडे टीईटी परीक्षा पात्रता परीक्षेचं प्रमाणपत्र नाही। त्यामुळे थोडासा कस लावणं अपेक्षित आहे। या परीक्षेला तुम्ही नॉर्मल मध्ये घेऊ नका, सणावाराचे दिवस आहेत, सुट्ट्या पडतायत, त्यावेळेस अभ्यासाला एक गती देणारा आपला क्लास आहे, तुम्ही जॉईन करू शकता। असो, आता विद्यार्थी मित्रांनो स्ट्रॅटेजी कशी आखायची, आपल्याकडे हे 5 सब्जेक्ट आहेत। 5 सब्जेक्ट मधले आपले पॉझिटिव्ह म्हणजे मार्क देणारे सब्जेक्ट कोणते आहेत हे निवडा। अगोदर तुम्ही जर निवडलं मराठी, आता प्रत्येकाने मराठी निवडलेलंच आहे, पहिला पेपर हिंदी निवडला तरी दुसरा मराठी निवडलेला आहे, म्हणजे मराठी ही प्रत्येकाने निवडलेलीच आहे। कुणी निवडलं नाही असं आहे का रे मराठी, कारण ते सेकंड लँग्वेज मध्ये आपल्याला इंग्लिश मराठी काहीतरी निवडणं अपेक्षित आहेच। ठीक आहे, या मराठीला एवढं तंदुरुस्त बनवा तुम्हाला 25 ते 27 गुण मिळालेच पाहिजे। तर मी मराठीमध्ये चांगले गुण यावे
यासाठी विद्यार्थी मित्रांनो रोज सकाळी म्हणजे दुपारच्या टायमिंग मध्ये समजा 12 PM वाजता डेली आपण मराठी व्याकरणचं लेक्चर घेतो। आता हा व्हिडिओ बघणारे किती विद्यार्थी मराठी व्याकरण या घटकासाठी हजर राहतात, त्याच्यामध्ये मी काय शिकवतो, मागच्या पेपरमध्ये आलेले प्रश्न प्लस जे की आगामी काळामध्ये सातत्यपूर्ण, मागे जसं सातत्यपूर्ण तुम्हाला बघा प्रयोग विचारलाय, मागे 7ही पेपरला प्रयोग टाकलेला आहे, समानार्थी शब्द विचारलेत 7ही पेपरला समानार्थी, विरुद्धार्थी शब्द विचारलेत 7ही पेपरला विरुद्धार्थी, म्हणी विचारल्यात 7ही पेपरला, शब्दशक्ती विचारले 7ही पेपरला, शब्दसिद्धी विचारले 7ही पेपरला, रस विचारलाय, अलंकार विचारले, त्यानंतर वृत्त विचारले, यावरच आपण डेली 30 प्रश्न घेऊन येत असतो 12 PM वाजता। सर्वांसाठी तो फ्री सेशन असेल। त्याच्या पलीकडे जाऊ, तुमच्या जर कन्सेप्ट क्लिअर नसतील तर आपला संपर्क क्रमांक दिलेला आहे, त्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून लवकरात लवकर या महिन्यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो टीईटी क्रॅक करता येते। बी सिरियसली आपले पॉझिटिव्ह विषय आपल्याला अजून तंदुरुस्त करायचे आहेत। समजा या विषयामध्ये आपण 25-27 गुण घेतलो, त्यानंतर आपला आवडता इंग्रजी, मी हिंदीची लेक्चर घेत नाही मित्रांनो, इंग्रजी हा विषय निवडलेला आहे आपण, कारण लँग्वेज खूप आहे, कन्नड आहे, उर्दू आहे, त्यानंतर बंगाली, तामिळ बरेच लोक असतात, मग आपण हिंदी पण टाळले, मराठी इंग्रजी असणाऱ्या विद्यार्थ्यांना। आता मित्रांनो ह्या भाषा निवडला म्हणजे तुम्हाला टेट एक्झाम साठी सुद्धा याचा फायदा होणार आहे। टेट एक्झाम मध्ये कसा फायदा होईल की बाबा कंपल्सरीच आहे, हो मराठी आहे इंग्रजी आहे कंपल्सरीच आहे, इथं टेट मध्ये तुम्ही मार्ग काढला बाबा हिंदी वगैरे निवडून पास करायचं ठरवलं, पण टेट एक्झामला आपल्याला कंपल्सरी मराठी विचारलं जातं। या इंग्रजीतून आपल्याला जास्त अपेक्षा करायची, आपल्याला मार्क मिळवायचे फक्त 15 ते 17 बस। आता विषय मुद्दा अंकगणित या विषयाचा आहे। आउट ऑफ कव्हरेज मार्क प्रश्न असतात काही काही, जे की 8वी 9वी 10वीचे पुस्तक रेफर करून सुद्धा आपल्याला त्याच्यात प्रश्न सापडत नाही। या विषयामध्ये 20 ते 22 गुण मिळवायचे, लक्षात घ्या। परिसर अभ्यास आवाका मोठा आहे, पण आपल्याला या विषयात सुद्धा 17 ते 19 गुण मिळवायचे आहे। बालमानसशास्त्राला एक पॉझिटिव्ह विषय समजा, बालमानसशास्त्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो डीएड बीएड ची सर्व ही पुस्तकं रेफर केला तर तुमचं 25 ते 27 स्कोर आला पाहिजे, या दृष्टीने पावलं टाका, तरच आगामी काळामध्ये आपल्याला ही महा टीईटी क्रॅक करता येते। ठीक आहे, तर पहा इथे किती होते टोटल, 9 7 16 8 17 18 18 आणि 7, 18 आणि 7 25, 25 आणि 7 32 ला 2 हाचेली 3 आणि 2 5 2 7 8 9 10 मित्रांनो 102 टोटल झाले। आता बघा इकडे जे काही मांडलोय 5 12 12 12 आणि 5 17 17 आणि 5 22 ला 2 हाचेली 2 आणि 1 4 5 6 7 8 9 10 बघा मित्रांनो इकडे सुद्धा आपल्याला 92च्या आसपास टोटल मिळवता येते, इथे सुद्धा 92च्या आसपास। म्हणजे आपले पॉझिटिव्ह विषय मी कुठले कुठले पकडले, पॉझिटिव्ह मार्क देणारे विषय बघा, मराठी, बालमानसशास्त्र, अंकगणितामध्ये सुद्धा आउट ऑफ कव्हरेज सोडला आपण, हा सुद्धा आपण पॉझिटिव्ह पकडावा। आणि या विषयामध्ये परिसर अभ्यासामध्ये अरे 30 प्रश्नापैकी भूगोलासारखे, इतिहासासारखे, जे की आपल्या चालू घडामोडी सारखे, जे की कंटिन्युअसली विचारले जातात, छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रश्न हे कंटिन्युअसली विचारलं जातं, ते विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट पाठ करून टाका किंवा डायरेक्ट वाचून टाका, त्याच्यातून आपल्याला परिसर अभ्यासाचे मार्क मिळवता येतात। आता हे विद्यार्थी मित्रांनो आपण आता सध्या या 30-35 दिवसामध्ये काय करतोय, जे महत्वाचं आहे त्या टॉपिकवरच लेक्चर घेतोय, म्हणजे सातत्यपूर्ण रेल्वे विचारते रेल्वेवर झालं, काळकाम विचारते काळकामावर घेतोय, त्यानंतर चेंज द वॉइस आहे, क्वेश्चन टॅग आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट आहे, डिग्री आहे, त्यानंतर फ्रेजेस आहेत, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, असे बरेच सिनॉनिम्स अँटोनिम्स आहे, याच्यावर सातत्यपूर्ण प्रश्न विचारतात, त्यामुळे त्याच्यावर आपण जास्त फोकस करून या बॅच मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय। ठीक आहे, चला त्यानंतर जे काही सायन्स मॅथ आहेत त्यांच्याकडे जाऊ आपण आता। आता मित्रांनो गणित, विज्ञान व समाजशास्त्र असणाऱ्या लोकांसाठी परीक्षा पास करणे किती सोपं आहे लक्षात घ्या। आता ज्या सेम पॉझिटिव्ह विषय समजायला, आता थोडस सायन्स असल्यामुळे तुमचं इंग्रजी सुद्धा साधारण 20-22 मार्क देणार असावं,
आणि मराठी व्याकरण परफेक्ट करून टाका रे बाबांनो. तुम्हाला त्या मराठी व्याकरण मध्ये 25 गुण आलेच पाहिजे. व्याकरण प्लस त्याच्यामध्ये कविता एखादी विचारू शकतात, उतारा विचारू शकतात. ते 6-7 मार्क आपल्याला फुकटचे मिळवायचे आहेत. जे की व्याकरणावरील प्रयोग करा, समास करा, शब्दसिद्धी करा, याच्यावर तुम्ही फोकस करा. योग्य शब्द, योग्य वाक्य ओळखा, एरर ओळखा, पंक्च्युएशन करा, म्हणजे विरामचिन्हे करा. म्हणजे या सर्व जर गोष्टी केलात तुम्हाला या विषयामध्ये पॉझिटिव्ह राहता येणार आहे. मानसशास्त्र म्हटल्यानंतर मित्रांनो 25 ते 27 गुण मिळालेच पाहिजेत. आणि विज्ञान मी सांगेन 8वी, 9वी, 10वी या वर्गाचं विज्ञान वाचा. तुम्हाला या विषयात सुद्धा 20-22 मार्क मिळायला कुठलीच हरकत नाही. आणि गणित या विषयामध्ये तुम्हाला साधारणपणे एक 20-22 गुण घ्यायचे आहेत. लक्षात घ्या, 20-22 गुण मिळवायचे आहेत. समाजशास्त्राची टीईटी थोडीशी अवघड जाते. कसं ते सांगतो. समाजशास्त्रामध्ये भूगोल आहे, इतिहास आहे, पर्यावरण आहे, माहितीचा अधिकार आहे, संगणक आहे, असं अनेक ब्रॉड विषय आहेत. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये त्या लोकांनी फोकस करायचे या 3 सब्जेक्टवर. या 3 सब्जेक्ट मध्ये मला काही करून 65 मार्क मिळवायचे. किती मार्क मिळवायचे? 65 मार्क मिळवायचे. हे डोक्यात ठेवा. सामाजिक शास्त्राचे 60ला 60 प्रश्न जर सोडवलो त्यातले निम्मेच पकडून चला तरी पण आपल्याला टोटल गाठता येते. त्यासाठी आम्ही काय केलोय, यांना प्रॉपर नोट्स दिल्या, ज्या की वारंवार प्रश्नपत्रिकेत प्रश्न येतात. त्याच्या प्रॉपर नोट्स क्लासच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या आहेत. या क्रॅश कोर्समध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्व काय काय भेटणार ते सुद्धा सांगतो. हे पहा, प्रत्येक क्लास 1 तासाचा असणार आहे. कधीही किती पण वेळेस पाहू शकतात. 100% पास होण्याची तयारी असणार आहे. पास होण्याचे जे काय परीक्षाभिमुख असणार आहे. 2021 ला आपण 500+ विद्यार्थी या महाटीईटी मध्ये पास केलेले आहेत. काही विषयानुसार नोट्स उपलब्ध आहेत, काही नाही. आता सर्वच विषयाच्या नोट्स उपलब्ध आहेत मित्रांनो. बालमानसशास्त्र आहे, मराठी व्याकरण, फक्त ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून नोट्स उपलब्ध आहेत. सध्या पार्सल एवढे ऊन पडलेले आहेत मित्रांनो, 10-10 दिवस, 15-15 दिवस विद्यार्थ्याला पार्सल पोहोचवण्यात वेळ लागत आहे. कारण कंटिन्युअसली आपण ते पार्सल पाठवतो. कंटिन्युअसली 10-12 पार्सलच जाऊ शकतात. त्यामुळे 35-40 पार्सल अजून बाकी आहे. बरेच विद्यार्थी नाराज झाले असतील कारण नोट्स जात नाहीत. त्यांच्यासाठी आपण सर्व काही ऑनलाईन ठेवलेलं आहे. विषयानुसार तज्ञ शिक्षक आहेत. बरेच विद्यार्थी म्हणतात सर तुम्हालाच आम्ही पाहतो, तुम्हालाच. पण विद्यार्थी मित्रांनो लेक्चर स्टाफ एकदम कडक आहे. 2021 पासून आतापर्यंत आपल्याला टीईटी असेल, टेट एक्झाम असेल, कंटिन्युअसली शिकवत आलेला लेक्चर स्टाफ आहे. आपली सीटीटी सुद्धा बॅच आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण फक्त याच परीक्षेवर फोकस करतोय. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आगामी काळामध्ये फ्रेश एकदम की अभ्यासच केला नाही असे विद्यार्थी जर आले आत्ताच्या काळामध्ये थोडं पास व्हायला अवघड जातं. पण थोडाफार अभ्यास आहे त्या विद्यार्थ्यांना एक पुश करणं गरजेचं असतं. ते पुश करण्याचं आम्ही काम करतोय. विद्यार्थी मित्रांनो परीक्षाभिमुख शिकवलं जाणार आहे सगळ्या गोष्टी. आणि त्या परीक्षाभिमुख तुम्हाला सर्व गोष्टी दिल्यानंतर विद्यार्थ्यामध्ये कमतरता अजिबात जाणून येणार नाही आणि अभ्यास सुद्धा कडक होणार आहे. आता क्लासचं सांगताय सर सेल्फ स्टडी करणाऱ्यांनी काय करावं. सेल्फ स्टडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा एक प्रामाणिक विनंती करतो. सेल्फ स्टडी करत असताना, तुम्ही अभ्यास करत असताना एक स्ट्रॅटेजी आहे का की कोणत्या विषयामध्ये किती मार्क मिळवायचे मला, कोणत्या विषयामध्ये किती मार्क. म्हणजे आपण एक प्लॅन करा रे बाबांनो. प्लॅन, मला मराठीत 20 गुण मिळवायचे, इंग्रजीमध्ये 15 गुण मिळवायचे, बालमानसशास्त्रामध्ये 25 गुण मिळवायचे, त्यानंतर गणितामध्ये मला साधारण 25 पर्यंत पोहोचायचे आणि परिसर अभ्यासामध्ये मला 20 गुण मिळवायचे. माझी टोटल एवढी होती. मला किती कमी पडतात, किती जास्त पाहिजेत. मला 90 मार्क मिळवायचे की 83 मार्क मिळवायचे. मी कास्ट मधून आहे तर 83 मार्काला मी पास आहे. पण मला 90 मार्क मिळवणं किती गरजेचं आहे. यातून आपली स्ट्रॅटेजी निर्माण करावी. सेल्फ स्टडी करत असताना एकदम काळजीपूर्वक करावा. कारण आपल्याकडे दिवस आहेत कमी आणि परीक्षा आपली 10 नोव्हेंबरला आहे. आज तारीख आहे मित्रांनो 4 ऑक्टोबर. त्या 4 ऑक्टोबर पासून 10 नोव्हेंबर पर्यंत आपल्याला बी प्लॅन जर अभ्यास करायचं ठरवलं, दिवसातले 4-5 तास आपण अभ्यासाला दिले तर सेल्फ स्टडी करून सुद्धा आपण पास होऊ शकतो. फक्त अडकू नका.
80 मार्कावर अडकलो, 82 मार्कावर अडकलो, 90 मार्कावर अडकलो, 89 मार्कावर अडकलो, 90 मार्कावरून पास होईल म्हणजे 90 ला एक कमी असल्यावर 89 मार्काला आपण अडकलो, असं आपल्या डोक्यामध्ये राहिलं कामा नये. तो 1 मार्क आपल्याला खूप महत्वाचा आहे. आता राहिले दिवस 35, प्रत्येक दिवसाला 3-3 मार्काची तयारी करायची, ठेवा, लक्षात ठेवा. 3-3 मार्काची म्हणजे 30 त्रिक 90, म्हणजे मराठीतून घ्या, गणितातून घ्या, म्हणजे प्रत्येक विषय आहेत 5, या 5 विषयातून आपल्याला काय करायचंय, कंप्लीट करायचं आहे 90 गुणाचं टार्गेट. आणि ते टार्गेट ठेवूनच आपण अभ्यासाची तयारी करावी. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, एक प्रोत्साहन द्यावं यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तुम्हाला आवश्यक असेल तर क्लास लावू शकता, मी लावाच असं म्हणत नाही, पण विद्यार्थी मित्रांनो एकदम क्वालिटी, जास्त क्वांटिटी न देता क्वालिटी मटेरियल आपल्याकडे भेटणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर जॉईन केलं तर नक्कीच फायदा झाल्याशिवाय नक्कीच फायदाच होणार आहे, नक्की सांगायचं म्हणजे. आणि विद्यार्थी मित्रांनो जॉईन करू शकता. विशेष म्हणजे आतापर्यंत दिलेलं प्रेम, आणि आपण 98,000 सबस्क्रायबर मिळवलेले आहेत. तर 2,000 सबस्क्रायबर होण्यासाठी बेल आयकॉनची घंटा दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका. 2,000 सबस्क्रायबर झाल्यानंतर आपण 1 लाखाचा टप्पा पूर्ण करणार आहोत. आणि 1 लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विशेष एक ऑफर सोडली जाणार आहे. फास्ट ट्रॅक बॅचची असणार आहे, ते कमी दिवसामध्ये. तर नक्कीच आपण या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.